नमस्कार, मी डॉक्टर प्रांजली गाडगीळ, ब्रेस्ट सर्जन, पुणे ब्रेस्ट केअर येथे मी प्रॅक्टिस करते आणि आजचा विषय आहे की ब्राका जेनेटिक टेस्ट ही कोणी आणि कधी करावी। आता ब्राका जेनेटिक टेस्ट जी आहे ती रक्ताच्या किंवा थुंकीच्या सॅम्पलवरती होते। पूर्वी आपल्याला हे सॅम्पल्स भारताबाहेर पाठवायला लागायचे। आता ह्या टेस्ट ज्या आहेत त्या लोकल लॅब्समध्ये सहज उपलब्ध आहेत। मात्र ते करण्या अगोदर जेनेटिक काउन्सिलिंग करून हे बघायला पाहिजे की तुम्हाला त्या टेस्टची आवश्यकता आहे का, ती टेस्ट करायची झाली तर फॅमिलीमध्ये कोणी केली पाहिजे आणि त्या टेस्टचा काय रिझल्ट आला तर आपण त्याचा कसा उपयोग करून घेणार आहोत, ही सगळी माहिती घेऊनच ब्राका जेनेटिक टेस्ट केली पाहिजे। आता सहसा ही टेस्ट कोणावरती केली जाते तर ज्या महिलांना किंवा ज्या व्यक्तींना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, त्यांची आत्ता ॲक्टिव्ह ट्रीटमेंट चालू आहे अशा महिला, नाहीतर ज्यांची ट्रीटमेंट होऊन काही वर्ष झाले आहेत आणि त्यावेळेस जेनेटिक टेस्ट केली नाही आहे, अशा महिलांनी देखील ह्या चाचणीची माहिती करून घ्यायला पाहिजे। जेनेटिक टेस्टच्या काही गाईडलाईन्स इतक्यात बदलल्या आहेत। म्हणजे पूर्वी आम्ही काय करायचो की काही विशेष प्रकारचे ब्रेस्ट कॅन्सर्स की जसं ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर किंवा यंग तरुण महिलांमध्ये होणारा ब्रेस्ट कॅन्सर, दोन्ही ब्रेस्टमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे अशा केसेस, किंवा ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सर एकाच व्यक्तीमध्ये झाला आहे अशा केसेस, किंवा ज्या महिलेला स्वतःला ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि तिच्या नातलगांना आईच्या किंवा वडिलांच्या बाजूला ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरची हिस्ट्री असेल अशा केसेस, अशा केसेससाठी सहसा ह्या टेस्ट मर्यादित होत्या। आता तसं नाही आहे। आता म्हणजे 65 वर्षाच्या आतल्या कुठल्याही महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर त्या व्यक्तीने ह्या टेस्टची माहिती करून घ्यायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला हे टेस्ट करण्याची संधी ऑन्कॉलॉजिस्ट आणि ब्रेस्ट सर्जन्सनी दिली पाहिजे। आता ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांच्या व्यतिरिक्त ओव्हेरियन कॅन्सरच्या रुग्णांना देखील ही टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो। आणि ज्या व्यक्ती स्वतः हेल्दी आहेत, सुदृढ आहेत, पण त्यांच्या नातलगांमध्ये बऱ्याच लोकांना ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, काही केसेसमध्ये प्रॉस्टेट, पॅनक्रियाटिक कॅन्सर देखील ह्या अनुवंशिक जेनेटिक डिफेक्ट्समुळे झालेला असू शकतो। त्यामुळे ज्या महिलांना स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल, उदाहरणार्थ आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि बहिणीला पण झाला आहे, किंवा आईला आणि मावशीला ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर झाला आहे, किंवा आत्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे आणि आत्याच्या मुलीला ओव्हेरियन कॅन्सर झाला आहे, किंवा वडिलांच्या बाजूला आजींना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे आणि आत्याला सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, अशा फॅमिली हिस्ट्री आहेत। पण ती महिला स्वतः हेल्दी असेल, किंवा महिलाच नाही पण पुरुष देखील ही टेस्ट करू शकतात ज्यांना अशी स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल। कारण हे अनुवंशिक जेनेटिक डिफेक्ट्स हे एका जनरेशनमधून दुसऱ्या पिढीमध्ये पोचत असतात आणि हा धोका जनरेशन टू जनरेशन ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सरचा पसरत राहतो। त्यामुळे आजच्या तारखेला ज्या व्यक्तींमध्ये हे जेनेटिक डिफेक्ट्स, अपायकारक जेनेटिक डिफेक्ट्स आढळतात, त्यांचा कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आपल्याकडे उपाय आहेत आणि त्यामुळे त्यांची जाणीव करून घेणं हे टेस्टिंगच्या आधी गरजेचं आहे। त्यामुळे ज्या व्यक्तींना स्वतः ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे किंवा ओव्हेरियन कॅन्सर झाला आहे किंवा ज्यांना स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे, अशा व्यक्तींनी ब्राका जेनेटिक टेस्टची माहिती करून घ्यावी।